गुड मॉर्निंग मुलांनो. तर आज आपण मॅथ्स 2 चा जो कोऑर्डिनेट जॉमेट्री चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर याच्यामध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे आपण रिलेटेड टू आपलं कोऑर्डिनेट सिस्टम. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे एक्स अँड वाय कोऑर्डिनेट, जसं ग्राफ इन द सेन्स एक्स आणि वाय ऍक्सिस, ज्याच्यामध्ये दोन ऍक्सिस असतात, एक एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, आणि त्याप्रमाणे त्याचे कोऑर्डिनेट्स असतात. हे आपण 9th मध्ये शिकलोय. म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये जे दोन ऍक्सिस असतात त्याचे त्यांची नावं आहेत एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस, आणि त्याप्रमाणे त्यांचे त्या दोन ऍक्सिस मुळे आपलं जे प्लेन आहे त्याचे 4 पार्ट होतात, आणि त्या पार्टला आपण क्वाड्रंट असं म्हणतो. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. तर हे आपलं बेसिक जे आहे ते आपण 9th मध्ये शिकलेलं आहे. कोऑर्डिनेट सिस्टम आपण शिकलेलो आहोत. तर इथे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला आहे, जास्त काही नाहीये फार. एक डिस्टन्स फॉर्म्युला आहे, सेक्शन फॉर्म्युला आहे, अँड स्लोप ऑफ अ लाईन. खूप इझी चॅप्टर आहे, फक्त ते फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागतील आपल्याला. हे डिस्टन्स फॉर्म्युला आहे, सेक्शन फॉर्म्युला आहे, आणि स्लोप साठी सुद्धा एक फॉर्म्युला आहे. आपल्याला लाईनचा स्लोप कसा फाइंड आउट करायचा त्याच्यासाठी सुद्धा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, तर डिस्टन्स म्हणजे काय, आधी आपण कोऑर्डिनेट सिस्टम काय असते ते आपण आधी बघूया. तर कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये आपल्याला फिफ्थ लेसन आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. तर कोऑर्डिनेट सिस्टम काय आहे, तर कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय, तर आपला प्लेन हा दोन ऍक्सिस मुळे 4 पार्ट मध्ये डिवाइड होतो. म्हणजे आता मी समजा हा आडवा जो काढला तो एक्स ऍक्सिस आहे, ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती एक्स ऍक्सिस आपण म्हणतो, आणि जी व्हर्टिकल लाईन असते उभी तिला आपण वाय ऍक्सिस असं म्हणतो. ठीक आहे. आता या लाईन्स असल्यामुळे हा इन्फायनाइटली वाढत जातात. म्हणजे तुमचा जो हा प्लेन आहे पूर्ण, म्हणजे असं पेज म्हणा, पेजचे 4 पार्ट झाले बघा. हा एक, हा दुसरा, तिसरा आणि चौथा. त्यांना आपण क्वाड्रंट असं म्हणतो. फर्स्ट क्वाड्रंट, त्यानंतर सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. आता आपला प्लेन जो आहे तो इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्सने बनलेला आहे. म्हणजे या प्लेनवर तुमचे कितीतरी पॉइंट्स आहेत, इथे 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 इथे, असं इन्फायनाइट नंबर ऑफ पॉइंट्सने हा प्लेन बनलेला आहे. आता हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स जे आहेत की नाही त्याचे ना काहीतरी कोऑर्डिनेट्स असतात. कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, तर त्यांची प्लेस कशी आहे, म्हणजे इन टर्म्स ऑफ दॅट इज एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या टर्म्स मध्ये त्याची काहीतरी जागा आहे प्रत्येकाची, आणि त्याप्रमाणे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. आता जागा म्हणजे ते जे पॉइंट्स, हे जे खूप सारे पॉइंट्स आहेत, हे 6 पैकी कोणत्या तरी एका जागेवर आहेत. त्यांची जागा जी आहे की नाही, ती जागा 6 पैकी कुठेतरी एका ठिकाणी ते असणार. एक तर ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतील, सेकंड क्वाड्रंट मध्ये असतील, थर्ड मध्ये असू शकतात, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असू शकतात, किंवा ऍक्सिस वर पण असू शकतात. आयदर ते एक्स ऍक्सिस वर असू शकतात, कारण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे क्वाड्रंटचा पार्ट नाहीयेत, त्या लाईन्स आहेत दोन वेगवेगळ्या. त्या दोन लाईन्स मुळे प्लेनचे जे पार्ट झाले 4 ते क्वाड्रंट आहेत, आणि ऍक्सिस वेगळे, तर ते 4 क्वाड्रंट पैकी कोणत्या तरी एका जागेवर असू शकतात. क्वाड्रंट 4 आणि 2 ऍक्सिस, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, असे मिळून 6
पैकी 4 क्वाड्रंट आणि 2 ऍक्सिस याच्यापैकी तो कोणत्या तरी एका प्लेसवर असतो पॉइंट. जसं समजा मी इथे हा पॉइंट, समजा हा ए घेतला हा पॉइंट, तर हा पॉइंट आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. समजा इथे हा बी बी हा पॉइंट, मी समजा इथे बी पॉइंट आहे. हा बी पॉइंट आहे इथला, हा तुमचा बी पॉइंट आहे इथला. त्यानंतर इथला हा सी पॉइंट आहे. इथे समजा हा, इथे आहे डी पॉइंट, इथे आहे एफ पॉइंट, इथे समजा आहे के पॉइंट, के पॉइंट. तर प्रत्येकाची एक प्लेस आहे, कुठल्या तरी एका प्लेसवर तो आहे. जसा ए जो आहे, ए जो पॉइंट आहे, पॉइंट ए हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, बघा फर्स्ट क्वाड्रंट दिसतोय आपल्याला तो पहिला क्वाड्रंट मध्ये. आता बी चा जर विचारायला गेला तर बी जो आहे, बी पॉइंट बी हा आहे तुमचा एक्स ऍक्सिस वर. बघा तो लाईन वर आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये नाही, एक्स ऍक्सिस वर आहे. त्यानंतर पॉइंट सी जर विचारायला गेला, बघायला गेला, तर पॉइंट सी जो आहे इथे, हा वाय ऍक्सिस वर, उभ्या लाईनवर आहे. उभी लाईन जी असते ती वाय ऍक्सिस. त्यांची प्लेस बघतोय आपण, प्लेस कुठे. एफ पॉइंट जो आहे, पॉइंट एफ हा थर्ड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट. पॉइंट के जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. डी पॉइंट आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये. असं आहे, प्रत्येकाची एक प्लेस आहे. तुमचं पॉइंट कुठे आहे हे आपल्याला बघून कळतं. किंवा आपल्याला नुसतं कॉर्डिनेट जरी दिले, तर कॉर्डिनेट्स वरून पण आपल्याला समजा इथे असं ग्राफ मध्ये नाही दाखवलं, नुसतं मला कॉर्डिनेट दिले तरी पण मी ओळखू शकते की तुमचा पॉइंट कुठल्या प्लेसवर आहे, म्हणजे फक्त कॉर्डिनेटवर. आता प्रत्येक प्रत्येक नंबरचे कॉर्डिनेट असतात दोन, प्रत्येक पॉइंटचे, सॉरी, हे जे पॉइंट्स आहेत कॉर्डिनेट सिस्टमवर त्याच्याशी रिलेटेड कॉर्डिनेट्स असतात, नंबर्स असतात. एक्स एक्सिस आहे, हा ओरिजिन असतो. इथे लिहिताना आपण एक्स ओ एक्स डॅश, वाय ओ वाय डॅश असं लिहितो. एक्स ऍक्सिस वर आहे ना, एक्स ऍक्सिस वर राईटला पॉझिटिव्ह आपण असे नंबर्स लिहितो. ही एक्स ऍक्सिस आडवी जी लाईन आहे ती एक्स ऍक्सिस आहे, त्याच्यावर राईटला पॉझिटिव्ह आणि लेफ्टला आपण निगेटिव्ह नंबर्स लिहितो. नंबर लाईन आहेत ना त्या, नंबर लाईन बोललं तर राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह, असे खूप सारे नंबर्स आहेत पुढे. आणि वाय ऍक्सिस वर वरच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि खाली निगेटिव्ह नंबर्स असतात, खाली असे निगेटिव्ह नंबर्स. तर समजा एखादा पॉइंट आपल्याला इथे असेल कुठेतरी, ए पॉइंट आहे, तर ए पॉइंटचे कॉर्डिनेट्स असतात, म्हणजे दोन कॉर्डिनेट असतात, एक एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. एक्स कॉर्डिनेट म्हणजे काय आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे काय, तर ए पासून ना आपण काय करायचं, कॉर्डिनेट समजण्यासाठी ए पासून आपण एक्स ऍक्सिस वर अशी लाईन काढायची सरळ, परपेंडिक्युलर, एक्स पासून, ए पासून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर, आणि ए पासून वाय ऍक्सिस वर पण परपेंडिक्युलर अशी लाईन काढायची. आणि त्या लाईन कुठल्या आपल्याला नंबर दाखवतात, एक्स ऍक्सिस वरचा कोणता नंबर दाखवते, ही परपेंडिक्युलर लाईन 3. म्हणजे सरळ खाली यायचं आणि इकडे वाय वाय कॉर्डिनेट पाहिजे तर वाय ऍक्सिस वर बघायचं कुठला नंबर दाखवतोय. तर ए पॉइंट जो आहे तो एक्स ऍक्सिस वरचा 3 दाखवतोय. मग आधी एक्स कॉर्डिनेटच लिहायचा, म्हणजे एक्स ऍक्सिस वर तो कोणता पॉइंट दाखवतो, आणि 2 वाय ऍक्सिस वरचा 2, म्हणजे 3,2, कारण पहिला एक्स कॉर्डिनेटच लिहायचा असतो, मग वाय कॉर्डिनेट लिहायचं. समजा इथे आहे पॉइंट बी, तर याचे कॉर्डिनेट जर पाहिजे तर आपण सरळ बघायचं, आधी एक्स ऍक्सिस वर कोणता, एक्स ऍक्सिस वर आधी बघायचं, इथं आडव्या लाईनवर तो 5 दाखवतोय नंबर,
म्हणजे याचा फाय एक्स कोऑर्डिनेट आहे आणि वाय कोऑर्डिनेट वर जर परपेंडिक्युलर काढला तर तो -3 दाखवतो. म्हणजे याचे कोऑर्डिनेट फाय -3. पहिला एक्स वरचाच लिहायचा, एक्स कोऑर्डिनेटच पहिला लिहायचा असतो. आता इथे समजा मी इथे पॉइंट घेतला डी, तर याच्यामध्ये एक्स ऍक्सिस वर आधी बघायचं कोणता नंबर दाखवतो. असं सरळ एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर. तर एक्स ऍक्सिस वर तो -3 दाखवतो आणि वाय ऍक्सिस वर -2. पहिला एक्स कोऑर्डिनेट लिहायचा, मग वाय कोऑर्डिनेट. असे कोऑर्डिनेट्स असतात प्रत्येक पॉइंटचे. आता समजा वाय ऍक्सिस वर पॉइंट आहे, समजा हा पॉइंट ई किंवा हा के आहे समजा, हा पॉइंट. तर याचे कोऑर्डिनेट काय लिहायचे, तर याचे एक्स ऍक्सिस वरचा जो आहे वाय ऍक्सिस वर 6 आहे, मग एक्स एक्स कोऑर्डिनेट याचा 0 असतो कारण तो वाय ऍक्सिस वर आहे. नेहमी लक्षात ठेवायचा, एक्स ऍक्सिस वर जो पॉइंट आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो आणि वाय ऍक्सिस वर जो पॉइंट आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस जर असेल, एक्स ऍक्सिस वर जर कोणताही पॉइंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते A,0 असतात. ए म्हणजे कोणताही त्याचा नंबर जो रिलेटेड असेल. आणि पॉइंट ऑन वाय ऍक्सिस आहे तर त्याचा 0,B. मग हा वाय ऍक्सिस वर आहे पॉइंट, म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 0 येणार आणि दुसरा इथे कोणता नंबर दाखवते 6, तर इथे 6 येणार, 0,6. ते जर एक्स ऍक्सिस वर पॉइंट असेल, समजा हा पॉइंट आहे एफ, तर एफ चे कोऑर्डिनेट काय येणार, एफ चे कोऑर्डिनेट, एफ हा एक्स ऍक्सिस वर आहे, मग एक्स ऍक्सिस वर जर असेल तर A,0. A,0 म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे आणि पहिला इथला जो नंबर आहे -5. A,0 म्हणजे ए इथे -5 आहे आणि दुसरा कोऑर्डिनेट 0 येतो कारण तो एक्स ऍक्सिस वर आहे पॉइंट. म्हणजे याचे कोऑर्डिनेट -5,0 आहे. समजा हा पुन्हा हा वाय ऍक्सिस वर असेल, एल एल पॉइंट, तर हा वाय ऍक्सिस वर आहे. वाय ऍक्सिस वर म्हणजे त्याचा जो पहिला कोऑर्डिनेट आहे तो 0 असतो, 0,4. आता हा पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे, एक्स ऍक्सिस वर आहे तर त्याचा दुसरा कोऑर्डिनेट 0 असतो, इथे 7,0. असे कोऑर्डिनेट लिहायचे एक्स ऍक्सिस वरचे, वाय ऍक्सिस वरचे जे पॉइंट आहेत त्याचे कोऑर्डिनेट असतात. प्रत्येक पॉइंटचे 2 कोऑर्डिनेट असतात, मग तो कुठेही असू दे, क्वाड्रंट मध्ये असू दे नाहीतर ऍक्सिस वर असू दे. ऍक्सिस वर जर आहे कोणत्याही, एक्स ऍक्सिस वर जर आहे तर त्याचा दुसरा कोऑर्डिनेट 0 असतो. पहिला कोऑर्डिनेट जो तिथे आहे तो नंबर लिहायचा आणि दुसरा कोऑर्डिनेट 0 लिहायचा एक्स ऍक्सिस वरच्या पॉइंटचा. आणि वाय ऍक्सिस वर जर पॉइंट आहे तर त्याचा पहिला कोऑर्डिनेट 0 असतो, एक्स कोऑर्डिनेट, आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे दुसरा, तो जो नंबर तिथे असेल तो असणार. तर तुम्हाला कसं असतं माहितीये, क्वाड्रंटचे 4 पार्ट पडतात की नाही, ऍक्सिस नुसार. ऍक्सिस 2 असल्यामुळे क्वाड्रंट 4 प्रकारचे, 4 भाग पडतात, त्याला आपण क्वाड्रंट असं म्हणतो. तर इथे एक्स ओ एक्स डॅश, एक्स ओ एक्स डॅश, वाय ओ वाय डॅश. तर तिथे एक्स एक्स कोऑर्डिनेटवर कसं असतं, राईटला पॉझिटिव्ह, लेफ्टला निगेटिव्ह, आणि वाय ऍक्सिस वर वरती पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. तर इथे आपण बघा, हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसे नंबर असणार, इकडून आणि इकडून, म्हणजे इकडून पण पॉझिटिव्ह आणि इकडून वाय ऍक्सिस वरचा पण पॉझिटिव्ह. एक्स ऍक्सिस पहिला कोऑर्डिनेट पण पॉझिटिव्ह, दुसरा पण पॉझिटिव्ह.
आता इथे कसं असणार, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये सेकंड मध्ये पहिला एक्स कोऑर्डिनेट येणार, मग वाय कोऑर्डिनेट. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय आहे, निगेटिव्ह आहे, आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. पहिला एक्स कोऑर्डिनेट आपण आधी घेतो, मग वाय कोऑर्डिनेट घेतो. इथे कसं आहे, एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह, म्हणजे मायनस मायनस. आणि इकडे आहे एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह, म्हणजे हा आहे प्लस मायनस. म्हणजे आणि एक्स ऍक्सिस वर जर असेल तर ए कॉमा 0 आणि वाय ऍक्सिस वर असेल तर 0 कॉमा बी. म्हणजे एक्स ऍक्सिस वरचा जो पॉइंट आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे हे का सांगते मी, कारण तुम्हाला फक्त कोऑर्डिनेट वरून तो कोणत्या ठिकाणी आहे हे कळतं. आपल्याला जरी हा कोऑर्डिनेट सिस्टम किंवा ग्राफ दिलेला नसेल तरीही तुम्हाला त्याची प्लेस ओळखता येते. हे 9th मध्ये आपण शिकलेलो आहोत. म्हणजे मी समजा एखादा पॉइंटचे कोऑर्डिनेट दिले तर तो कुठे आहे, सहा प्लेसेस आहेत कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, 4 क्वाड्रंट आणि 2 ऍक्सिस. तर या 6 पैकी तो कोणत्या प्लेसवर आहे हे आपल्याला त्याच्या कोऑर्डिनेट वरून सांगता येतं. आता समजा मी असं दिलं, असे समजा काही पॉइंट्स दिले आणि तुम्हाला ओळखायला सांगितले की हे कुठे आहेत नक्की, त्याची प्लेस काय आहे. तर प्लेस आपल्याला त्याच्या कोऑर्डिनेटच्या साइन वरून, किंवा आधी काय चेक करायचं माहितीये का, आधी बघायचं की पहिलं तर काय चेक करायचं की त्यांचा कोणता कोऑर्डिनेट 0 तर नाहीये ना, हे आधी चेक करायचं. मग त्याची प्लेस कुठे आहे ते आपल्याला सांगता येते साइन वर. म्हणजे हे कसं लक्षात ठेवायचं, असं फक्त बाजूला एक असा छोटासा क्रॉस काढायचा आणि इथे प्लस प्लस लिहायचा, इथे मायनस मायनस लिहायचं, इथे मायनस प्लस लिहायचं आणि इथे प्लस मायनस लिहायचं. म्हणजे याच्यावरून कळतं की साइन वरून आपण ओळखू शकतो की तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. आणि ऍक्सिस वर जर आहे तर त्याचा एक कोऑर्डिनेट 0 असतो, तर तो ऍक्सिस वर असणार कुठला तरी. कोऑर्डिनेट एक 0 असेल तर तो ऍक्सिस वर, मग एक तर तो एक्स ऍक्सिस वर असेल तर किंवा वाय ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस वर असेल तर दुसरा कोऑर्डिनेट म्हणजे वाय कोऑर्डिनेट 0 असणार, आणि वाय ऍक्सिस वर जर असेल तर पहिला कोऑर्डिनेट 0 असणार, एक्स कोऑर्डिनेट. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एक्स ऍक्सिस वर जर असेल तर असं असतं ए कॉमा 0, आणि वाय ऍक्सिस वर असेल तर 0 कॉमा बी. म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 0 असेल तर वाय ऍक्सिस वर, आणि दुसरा कोऑर्डिनेट 0 असेल तर एक्स ऍक्सिस वर. एवढं साधं लक्षात ठेवा. फर्स्ट कोऑर्डिनेट 0 असेल पहिला, एक्स कोऑर्डिनेट 0, तर तो वाय ऍक्सिस वर असणार, आणि दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे तर तो एक्स ऍक्सिस वर. इथे आता तुम्हाला मी काय लिहिलंय कळतंय का, इथे मी लिहिलंय ए कॉमा 0, म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे त्याचा, आणि इथे मी लिहिलंय 0 कॉमा बी, म्हणजे पहिला कोऑर्डिनेट 0, मग ते ऍक्सिस वर असणार. या हा एक्स ऍक्सिस साठी आणि हा वाय ऍक्सिस साठी. आता पहिला तर आपण A2,3 जो आहे त्याचा कोणताच कोऑर्डिनेट 0 नाहीये, दोन्ही मध्ये नंबर आहेत आपल्याला. आता दोन्हीची साइन बघा, हे हा पण प्लस आहे, हा पण प्लस, म्हणजे प्लस प्लस आहे. मग प्लस प्लस कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय, हा तुमचा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड, फोर्थ. म्हणजे तुमचा हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार नंबर. हा जो पॉइंट आहे तो तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार. बी कसा आहे, बी -3,1 आहे. याचा आपण आधी चेक करायचा कोणता कोऑर्डिनेट 0 आहे का, नाहीये. पहिला मायनस आहे, पहिला कोऑर्डिनेट मायनस निगेटिव्ह आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह आहे. मग मायनस प्लस, मग मायनस प्लस कुठे येतं, मायनस प्लस इथे आहे बघा, हे म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये.
त्यानंतर सी जो पॉइंट आहे तो 8,-2 आहे. 8 म्हणजे पहिला प्लस आहे आणि दुसरा मायनस आहे. प्लस मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतात बघा. इथे पण कोणता कोऑर्डिनेट 0 नाहीये, मग तो कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये असणार. हा आहे 4th क्वाड्रंट. त्यानंतर कोणता नंबर दिलाय, त्यानंतर तुम्हाला दिलाय -1, -2. आता हा दोन्ही पण मायनस मायनस आहे. हा पण मायनस, एक्स कोऑर्डिनेट पण, वाय कोऑर्डिनेट पण. मायनस मायनस येतात थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर तुमचा E7,8 आहे. आता हे 7,8 म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत, प्लस प्लस. हा येईल फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. त्यानंतर तुम्हाला दिले 0,7 F 0,7 दिले. आता याच्यामध्ये एक कोऑर्डिनेट 0 आहे बघा, म्हणजे हा आता कुठल्या क्वाड्रंट मध्ये नाही येणार, हा ऍक्सिस वर असणार, कारण त्याचा एक कोऑर्डिनेट 0 आहे. मग कोणता कोऑर्डिनेट 0 आहे? पहिला. हा, पहिला कोऑर्डिनेट 0 आहे. मग पहिला कोऑर्डिनेट जर 0 असेल तर तो असतो उभ्या लाईनवर, म्हणजे वाय ऍक्सिसवर. जर पहिला कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे 0, ए आहे ना, हा 0, ए म्हणजे काहीतरी नंबर आहे, तर हा आहे वाय ऍक्सिस वर. किंवा 0, बी काही लिहा, पण 0, बी आहे, तर हा वाय ऍक्सिस वर असतो. त्यानंतर 1,0 जी 1,0 आहे, तर याचा दुसरा कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हे अशा प्रकारचं आहे. मग हा असणार एक्स ऍक्सिस. अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या साइन वरून आणि कोऑर्डिनेट्स वरून आपल्याला त्यांची प्लेस सांगता येते, की कोणता पॉइंट कुठे लोकेट आहे. ते आयदर तो क्वाड्रंट मध्ये आहे कोणत्या, की कोणत्या ऍक्सिस वर आहे, हे आपल्याला त्याच्या कोऑर्डिनेट्स वरून सांगता येतं. म्हणजे ग्राफ मध्ये काढलं नाही, विदाउट ग्राफ किंवा विदाउट ऍक्सिस, दोन ऍक्सिस न काढता, ते पॉइंट्स लोकेट न करता मला त्यांची प्लेस सांगता येते. म्हणजे तो ग्राफ काढून ते पॉइंट लोकेट करून तेवढा वेळ तुम्हाला फक्त त्याची जर प्लेस लोकेट नाही करायला सांगितलं आणि फक्त प्लेस विचारली, तर त्यासाठी तुम्हाला ग्राफ काढायची गरज नाही. तुम्ही फक्त त्याच्या साइन वरून आणि कोऑर्डिनेट्स वरून तुम्ही तो कुठे आहे, प्लेस काय आहे त्याची, ते सांगता येतात विदाउट ग्राफ. आता आपण हे सगळं लास्ट इयर शिकलेलो आहोत. आता आपल्याला मेन जर आता 10वीला जे शिकायचं आहे ते आपल्याला आता काय आहे ते बघूया. आता आपल्याला शिकायचं आहे डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय? समजा दोन पॉइंट्स आहेत तिथे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे या ग्राफ कुठेही दोन पॉइंट्स आहेत. म्हणजे समजा हा इथे ए पॉइंट आहे आणि इथे कुठेतरी बी पॉइंट आहे, आणि या ए आणि बी मधलं जर मला डिस्टन्स काढायचंय, तर एक तर मेथड काय आहे की तुम्ही लोकेट करू शकता ग्राफवर आणि मग पट्टीने त्यांच्यातलं अंतर मोजू शकता. पण त्यासाठी आधी ग्राफ काढावा लागेल, म्हणजे ग्राफ मध्ये ते पॉइंट्स दाखवावे लागतील. समजा दोन पॉइंट्स मी तुम्हाला दिले, ए दिला तुम्हाला मी 2, -2, -3 आणि बी दिला तुम्हाला 5,6 असं काहीतरी दिलं. 5,3 असे दोन पॉइंट्स आहेत समजा हे, आणि मी ए आणि बी मधलं मी तुम्हाला सांगितलं की डिस्टन्स ए बी काढा. डिस्टन्स ए बी. तर डिस्टन्स ए बी कसं काढू शकता? एक तर तुम्ही ग्राफ काढावा लागेल तुम्हाला, आणि ग्राफवर हे पॉइंट्स मला आधी दाखवावे लागतील. ग्राफ मध्ये कुठे, मग पट्टी घेऊन त्यांच्यातलं डिस्टन्स तुम्ही स्केलने मोजू शकता.
पण मला समजा सांगितलं की ग्राफ म्हणजे मी समजा हे लोकेट केलं इथे, ए माझा इथे आला 5,3, सॉरी ए माझा -2,-3 इथे आला आणि बी माझा 5,3 इथे आला. म्हणजे मी लोकेट केले हे ग्राफ मध्ये आणि मग मी पट्टीने ह्यांच्यातलं डिस्टन्स मोजू शकते. असं पण डिस्टन्स काढता येतं. पण ग्राफ न काढता असं तुम्हाला लोकेट करायचे नाहीयेत पॉइंट्स ग्राफवर. फक्त तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत हे ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स आणि फक्त कोऑर्डिनेट्स वरून तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तर कोऑर्डिनेट वरून जर डिस्टन्स फाइंड आउट करायचंय तर ते कसं करायचं, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. कसं करायचं, आता समजा ए चे काहीतरी कोऑर्डिनेट्स आहे, त्याला आपण नाव देतो x1 y1, म्हणजे काहीतरी नंबर असणार जसं मगाशी होते तसे -2, -3 काही असू शकतं. कोऑर्डिनेट्स आहेत एका पॉइंटचे, दोन पॉइंटच्या मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचे. तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले असणार. ए चे कोऑर्डिनेट काहीतरी x1 y1 असेल आणि बी चे कोऑर्डिनेट असतील x2 y2. ठीक आहे. मग यांच्यातलं जर डिस्टन्स पाहिजे ए बी, तर डिस्टन्सचा फॉर्म्युला असा आहे, स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर असा डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे या एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करायची, x2 मधून x1 मायनस करायचं, त्याचा स्क्वेअर करायचा प्लस y2 - y1 स्क्वेअर असा फॉर्म्युला आपण डिस्टन्सचा बनवतो. टू फाइंड distance between any two points on an axis. हे तर x axis y axis दिले. हा आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला आहे. ए बी इज इक्वल टू रूट स्क्वेअर रूट मध्ये x2 - x1 स्क्वेअर आणि प्लस y2 - y1 स्क्वेअर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. x2 - x1 स्क्वेअर आणि y2 - y1 स्क्वेअर एवढं फक्त लक्षात ठेवायचं. डिस्टन्स कोणत्याही दोन पॉइंट्स मध्ये तुमच्या कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, कोणत्याही दोन कार्टेशियन सिस्टम मध्ये किंवा कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये कोणत्याही दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा. आता हा कसा यूज करायचा बघा. समजा मला तेच माझे जे दोन पॉइंट्स आहेत ए -2, -3 आणि बी 5, 3 यांच्या मधलं मला जर डिस्टन्स फाइंड आउट करायचं, तर मी कसं आधी मी काय करते, माझा फॉर्म्युला जो आहे त्यासाठी x1 y1 लागणार. मग पहिला जो पॉइंट आहे ए -2, -3 यांनाच आपण x1 y1 असं घ्यायचं, कारण फॉर्म्युला मध्ये x1 y1 x2 y2 असं आहे. मग x1 काय y1 काय, तर पहिला पॉइंटचे जे दोन कोऑर्डिनेट आहेत ते x1 आणि y1 असतात आणि दुसऱ्या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते x2 y2 असतात. x2 y2. आता डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे तो वापरायचा. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, AB इज इक्वल टू रूट x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. रूट x2 - x1. आता x2 म्हणजे हा x2 आहे बघा, आणि हा x1 आहे बरोबर. मग x2 - x1 म्हणजे 5 -2 5 x2 मायनस फॉर्म्युलातला मायनस आणि x1 परत -2 आहे म्हणून मी दोनदा -5 हा मायनस जो आहे तो आपला फॉर्म्युला मधला आहे आणि x1 चा कोऑर्डिनेट जो आहे ए चा पहिला कोऑर्डिनेट तो परत -2 आहे, त्यामुळे दोनदा मायनस आला आणि स्क्वेअर x2 - x1 स्क्वेअर आणि दुसरं दिलंय y2 - y1 स्क्वेअर. आता y2 3 आहे आणि y1 -3 आहे. मग परत y2 म्हणजे 3
3 त्यानंतर फॉर्म्युलातला मायनस आणि y1 परत -3 स्क्वेअर. पाय मायनस मायनस +2 स्क्वेअर, हे मायनस मायनस प्लस होणार, +2 स्क्वेअर प्लस 3 परत इथे मायनस मायनस 2 साइन आहे त्यामुळे +3 होणार स्क्वेअर. ते 5 + 2 7 स्क्वेअर प्लस 3 + 3 6 स्क्वेअर. मग 7 स्क्वेअर 49 येणार आणि 6 चा स्क्वेअर 36 येणार. यांची सम करायची. 9 + 6 15 85 √85 म्हणजे AB मधलं जे डिस्टन्स आहे ते √85 येणार. हे तुमचं डिस्टन्स आहे. ठीक आहे, असं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं कोणत्याही 2 पॉइंट्स मध्ये. फक्त फॉर्म्युला यूज करायचा आणि त्याच्याने आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. आता हा एकच फॉर्म्युला वापरून आपल्याला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारलेले असणार. डिस्टन्स फॉर्म्युलाच वापरायचा सगळीकडे, पण त्याच्यावरून पण अनेक प्रकारचे क्वेश्चन आहेत. आता हे पहिला तर आपला 5.1 मध्ये फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉइंट्स, म्हणजे यांच्यामधलं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचंय. तसं हे मी AB तर x1 y1 x2 y2 घ्यायचं. आता ह्याच्यातलं हे जे आहे ते थोडं वेगळं आहे तर मी हे सोडून दाखवते. W चे कोऑर्डिनेट -7,2 आहे. -7,2 -7/2, 4 असं -7/2, 4 आणि x चे कोऑर्डिनेट्स 11,4. तर हे तुमचे x1 y1 आहे आणि हे x2 y2 आहे. पहिल्याचे कोऑर्डिनेट x1 y1 म्हणजे x1 हा घ्यायचा, हा y1 घ्यायचा आणि हा x2 आणि हा y2. आणि आता फॉर्म्युला जो आहे तो लिहून घ्यायचा. फॉर्म्युलामध्ये x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. x2 - x1 स्क्वेअर आणि y2 - y1 स्क्वेअर. x2 - x1, आता x2 काय x1 काय हे आपल्याला माहित आहे, आपण ते लिहून घेतलंय बघ. हा जो आहे -7/2 तो x1 आहे. हा x1 आहे, हा x1, हा y1 4, हा x2 11 आहे x2 आणि हा y2 4. तर इथे आता मी व्हॅल्यूज टाकते. पहिला आहे x2 - x1, x2 - x1 म्हणजे x2 मधून x1 मायनस करायचं. इथे x2 आहे 11. ठीक आहे, बघा व्यवस्थित. 11 मधून x2 माझा 11 आहे, मायनस फॉर्म्युलातला मायनस आहे 11 मायनस x1 माझा -7/2 आहे. मग x1 च्या जागेवर -7/2 घ्यायचं आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 किती आहे, y2 इथे 4 आहे आणि मायनस y1 पण 4 आहे म्हणजे 4 - 4 आणि इथे स्क्वेअर, कारण y2 पण 4 आहे, y1 पण 4 आहे. आता इथे काय होईल बघा, हा ब्रॅकेट मध्ये 11 आणि हे 2 मायनस मायनस साइन सोबत आहे त्यामुळे ती प्लस बनेल. 11 + 7/2 स्क्वेअर
आणि +4 - 4 0 येतो आणि 0चा स्क्वेअर 0 येतो. म्हणजे तुम्हाला आता काय मिळालं, हे प्लस हे ना, रूट आता 11 + 7/2 स्क्वेअर + 0. 0 कशामध्ये ऍड केल्यावर तेच राहतं, 11 + 7/2 स्क्वेअर. तर आता काय झालं माहितीये, इथे इथे एक गंमत झाली. इथे हा 0 असल्यामुळे ना तुम्हाला हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळाला आणि आपल्याला माहित आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणजे हा स्क्वेअर आणि हे बाहेरचं स्क्वेअर रूट, दोन गोष्टी ज्या आहेत, दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या दोन्ही एकमेकांना कॅन्सल करतात. म्हणजे जर स्क्वेअर पण असेल एखाद्याचा, आता हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि परत स्क्वेअर रूट पण आहे, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट या एकमेकांच्या अपोजिट आहेत क्रिया, त्यामुळे त्या एकमेकांना कॅन्सल करतात. म्हणजे इथे स्क्वेअर रूट पण निघून जाईल आणि स्क्वेअर पण निघून जाईल, कारण त्या दोन्ही एकत्र आल्या नाही की ते एकमेकांना कॅन्सल करतात आणि काहीच उरत नाही, ना स्क्वेअर उरत ना स्क्वेअर रूट उरत. त्यामुळे स्क्वेअर पण निघून जातो आणि स्क्वेअर रूट पण निघून जातो आणि फक्त शिल्लक राहतं 11 + 7/2. आता याचं ऍडिशन कसं करायचं, 11 + 7/2 हे आपल्याला माहित आहे. 11 + 7/2 करायचं असेल तर डिनॉमिनेटर सेम पाहिजे. 11चा डिनॉमिनेटर 1 आहे, त्याचा डिनॉमिनेटर 2 आहे. मग डिनॉमिनेटर इक्वल करण्यासाठी इथे इंटू 2 करणार मी दोन्हीकडे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग 11 × 2 22 + 7 अपॉन दोन्हीकडे आता 2 येणार खाली, त्यामुळे एकच 2 लिहायचं असतं. 2 × 1 = 2 आणि इथे ऑलरेडी 2 आहे, असं झालं ना ते. ते जर होईल 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 22/2 + 7/2. आता मी हे काय केलं, डिनॉमिनेटर सेम लागतो ऍडिशन, फ्रॅक्शनचं ऍडिशन सबट्रॅक्शन साठी तुम्हाला छेद डिनॉमिनेटर इक्वल लागतो. त्यामुळे मग मी काय करेन, 1 इथे काय होतं 11 होते ना, फक्त फक्त 11 होते. आता याचा डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 असतो. इथे 1 आहे, इथे 2 आहे, इक्वल नाहीये डिनॉमिनेटर. जोपर्यंत डिनॉमिनेटर इक्वल नाही करत तोपर्यंत ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करता येत नाही. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन साठीच फक्त डिनॉमिनेटर सेम लागतो, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी नाही लागत. मग मी काय केलं, इथे 2 आहे ना, मग इथे पण 2 मी आणायचंय, तर मी काय करेन, इथे 2 ने वरती खाली मल्टिप्लाय करेन. कळलं का? आधी 11 होते, मी काय करेन 11 अपॉन 1 घेऊन दोन्हीकडे 2 ने मल्टिप्लाय, कारण मला डिनॉमिनेटर इक्वल करायचं. मग इथे 11 × 2 = 22/2 + 7/2. आता इथे डिनॉमिनेटर इक्वल झाला, तो एकदाच लिहायचा असतो 2 आणि इथे 22 + 7 म्हणजे इथे झाले 29/2. हे तुमचं डिस्टन्स आहे WX, 29/2 तुमचा आन्सर. ठीक आहे. आता इथे दिले डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. आता तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेत आणि ती 3 पॉइंट्स आहेत ते कोलिनियर आहेत का ते आपल्याला ओळखायचे. कोलिनियर म्हणजे काय, तर एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत का तिन्ही पॉइंट्स. कारण 3 पॉइंट्स एकदा कोलिनियर असू शकतात किंवा नॉन कोलिनियर असू शकतात. कोलिनियर म्हणजे काय, तर कोलिनियर म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये, आता समजा हे 3 पॉइंट्स मी दिले, तर या 3 पॉइंट्स मध्ये नेक्स्ट स्ट्रेट लाईन आपल्याला काढता येते. 3 पॉइंट्स मधून जाणारी स्ट्रेट लाईन आपल्याला काढता येते. पण समजा मी तेच ABC असे लिहिले, तर हे 3 पॉइंट एका लाईन मध्ये नाहीयेत बघा, वेगवेगळ्या लाईन, म्हणजे हे 2 येऊ शकतात एका लाईन मध्ये किंवा हे 2 येऊ शकतात, पण तिन्ही पण एका लाईन मध्ये जर नसतील तर ते जे पॉइंट्स आहेत ते नॉन कोलिनियर असतात. आता याच्यात या तिन्ही पॉइंट्स मधून मी एक लाईन मला ड्रॉ करता आली,
म्हणून हे जे आहेत हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. इथे एबीसी जे आहेत हे 3 पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स बोलतो आपण त्यांना. पण हे जे 3 पॉइंट्स आहेत ते नॉन कोलिनियर आहेत, कारण त्यांच्यामधून एक स्ट्रेट लाईन जातच नाही, एक सिंगल लाईन, वेगवेगळ्या लाईन जातात. जसं ए बी मधून वेगळी लाईन जाते बीसी मधून, पण इथे ए बी आणि सी तिन्ही मधून एकच लाईन जाते, म्हणून यांना कोलिनियर पॉइंट्स होतात. आणि ज्याच्यातून ज्या 3 पॉइंट्स मधून 3 किंवा जास्त पॉइंट्स मधून जर एकच सिंगल लाईन स्ट्रेट लाईन जर जात नसेल तर ते नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात. आता कोलिनियर पॉइंटची ना एक जादू असते. कोलिनियर पॉइंटची एक जादू, काय बरं जादू असते? कोलिनियर पॉइंट जर असतील, समजा हे पी क्यू, हा पी पॉइंट आहे, क्यू आणि आर आहे. आता एका स्ट्रेट लाईन मध्ये म्हणजे पी क्यू अँड आर आर कोलिनियर पॉइंट्स, हे तिन्ही पण कोलिनियर पॉइंट्स. त्याच्यामध्ये गंमत काय असते माहिती आहे का? तर 3 डिस्टन्सेस असतात बघा इथे, अंतर 3 आहेत. एक पी क्यू मधलं अंतर आहे, डिस्टन्स पी क्यू. दुसरा डिस्टन्स क्यू आर आहे आणि तिसरा डिस्टन्स आहे पी आर, डिस्टन्स पी आर. असे 3 डिस्टन्स आहेत. पण या 3 डिस्टन्स मध्ये डिफरंट मजेशीर काय माहिती आहे का? बघा, कोणते नॉन कोलिनियर पॉइंट जरी आहे तरी त्यांच्यात पण तीन डिस्टन्सेस असतात. समजा हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत एबीसी, तर इथे पण 3 डिस्टन्स आहेत. डिस्टन्स ए बी आहे, डिस्टन्स बी सी आहे, डिस्टन्स ए सी आहे. इथे पण 3 डिस्टन्सेस आहेत. पण इथे तुम्हाला एक फॉर्म्युला असा नाही मिळत की, हे बघा इथे कसं मिळतं की मोठं जे डिस्टन्स आहे पी आर, ते डिस्टन्स पी आर जे आहे ते या 2 छोट्या छोट्या डिस्टन्सच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे काय? समजा मी तुम्हाला असं सांगितलं की डिस्टन्स पी क्यू 5 आहे आणि क्यू आर 8 आहे, म्हणजे हे एवढं डिस्टन्स जे आहे, हे एवढं डिस्टन्स हे 5 आहे आणि हे क्यू आर डिस्टन्स जे आहे इथून हे 8 आहे. मग हे 5 आणि हे 8, मग पूर्ण पी आर किती असेल? हे पूर्ण पी आर जे डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत, पी पासून आर पर्यंत किती असेल? तर पी क्यू आणि क्यू आर यांची सम केल्यावर पी आर चा डिस्टन्स मिळतो 13 मिळेल. पी आर जर विचारलं तर ते 13 असणार, कारण दोन छोटे डिस्टन्सची सम असते मोठं डिस्टन्स. म्हणजे इथे एक फॉर्म्युला तुम्हाला मिळतो. फॉर्म्युला काय मिळतो माहितीये का? जे मोठं डिस्टन्स आहे पी आर, डिस्टन्स पी आर, हे कसं आहे? हे डिस्टन्स पी आर कसं आहे? डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर, डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. हा जो फॉर्म्युला आहे याला बिटवीननेसचा फॉर्म्युला म्हणतात. म्हणजे इथे बिटवीननेस म्हणजे काय? तर पी डॅश क्यू डॅश आर असं आपण लिहितो. म्हणजे हे तिन्ही कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये क्यू मध्ये आहे. पी क्यू आणि क्यू आर यांची सम केल्यावर पी आर मिळतो. डिस्टन्स पी आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर. पण नॉन कोलिनियर पॉइंट्स मध्ये असा फॉर्म्युला आपल्याला नाही मिळत, जे नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात. फक्त कोलिनियर पॉइंट्स मध्येच आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो की मोठं डिस्टन्स हे 2 छोट्या डिस्टन्सच्या सम एवढं असतं. 3 डिस्टन्सेस असतात. कोलिनियर पॉइंट्स आहेत हे कसं ओळखायचं माहितीये का मुलांना? तुम्हाला समजा 3 पॉइंट्स दिलेत, 3 पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत, असंच आहे आपल्याला गणित. तर 3 पॉइंट्स हे कोलिनियर कधी? तर जेव्हा ती जी 3 डिस्टन्सेस मी काढणार, पहिल्यातलं आणि दुसऱ्यातलं डिस्टन्स, दुसऱ्यातलं तिसऱ्यातलं डिस्टन्स आणि पहिल्यातलं आणि तिसऱ्यातलं, असे 3 अंतर मी जी काढणार, त्याच्यामध्ये जे मोठं सगळ्यात अंतर असेल ते दुसऱ्या 2 छोट्याच्या बेरजे एवढं जर असेल, तिन्ही अंतर काढायची आणि 3 अंतरामध्ये जे मोठं आहे ते बाजूला ठेवायचं आणि 2 छोट्यांची बेरीज करून बघायची.
त्या छोट्या डिस्टन्सेसची बेरीज जर तो जो मोठा डिस्टन्स आहे याच्यावर आलं तर मग ते कोलिनियर आहे. म्हणजे काय, आधी डिस्टन्सेस शोधावे लागतील. बघा इथे तुम्हाला जर हे 3 कोलिनियर आहेत की नाही हे ओळखायचंय. डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. तर मग ए बी सी असे 3 पॉइंट्स दिले तर याच्यावरून 3 डिस्टन्सेस फाइंड आउट करायचे. बघा ए चे कोऑर्डिनेट काय दिलेत, ए दिलाय, बी दिलाय आणि सी दिलाय. तिन्ही डिस्टन्सेस दिलेले. A1, -3 आहे. त्यानंतर बी तुमचा 2, -5 आहे. आणि सी जो आहे तो -4, 7. आता आधी मी हे 3 डिस्टन्सेस फाइंड आउट करणार. म्हणजे 1, -3 म्हणजे हा मी घेणार x1, y1. त्यानंतर बी जो आहे 2, -5 तो मी घेणार x2, y2. आणि सी जो आहे -4, 7 तो मी घेणार x3, y3. कारण आता 3 पॉइंट्स आहेत ना, मग x3, y3 घ्यावा लागेल. मग आधी मी काय शोधणार, आधी मी ए बी शोधणार, डिस्टन्स ए बी. 3 डिस्टन्सेस शोधा. पहिला ए बी शोधा, मग बी सी शोधा आणि मग सगळ्यात मोठं एसी शोध. आता मोठं कुठलं आहे हे नंतर कळेल, कारण आता पॉइंटचे फक्त कोऑर्डिनेट दिले. डिस्टन्स कुठला मोठा आहे डिस्टन्स काढल्यावर कळेल. मग डिस्टन्स ए बी साठी मी काय फॉर्म्युला लिहिणार, डिस्टन्स ए बी साठी x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. x2 - x1 म्हणजे 2 - 1 स्क्वेअर. आता x2 काय आहे, x2 2 आहे आणि x1 1 आहे. 2 - 1 स्क्वेअर प्लस y2 - y1. आता y2 माझा -5 आहे. y2 बघा, y2 -5 फॉर्म्युला मधला मायनस आणि परत y1 पण -3 त्याचा स्क्वेअर. इथे मला मिळालं 2 - 1 म्हणजे 1 स्क्वेअर प्लस, आता इथे होतं काय -5 मायनस मायनस +3 होतात आणि मग त्याचा स्क्वेअर. इथे 1 स्क्वेअर प्लस इथे -3 + 2 -2 येतात, सबट्रॅक्शन होतं. -2 स्क्वेअर. 1 स्क्वेअर 1 आलं आणि -2 स्क्वेअर 4 आलं. मग इथे आलं √5. डिस्टन्स ए बी जो आहे तो √5 आला. आता हे आताच एकच डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं. असंच डिस्टन्स बीसी पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स बीसी साठी काय करणार, डिस्टन्स बीसी जर आपल्याला फाइंड आउट करायचं बघा, तर फॉर्म्युला ना थोडा आपल्याला x2 - x1 आहे फॉर्म्युला मध्ये, पण आपल्याला जर बीसी फाइंड आउट करायचं आहे तर फॉर्म्युला थोडासा आपण चेंज, म्हणजे त्यांची फक्त कोऑर्डिनेटचं हे चेंज करायचं आहे. म्हणजे आता बीसी फाइंड आउट करायचं ना, पण बीसी मध्ये काय आहे x2 x3 y2 y3 आहे ना. मग हा थोडासा फॉर्म्युला आपल्याप्रमाणे थोडा मॅन्युप्युलेट करायचा. म्हणजे काय करायचं, इथे x2 - x1 आहे ना, तर इथे आपण बीसी शोधण्यासाठी इथे कसं करतो आपण एबीचं कसं म्हटलं x2 - x1, तसं आता बीसी शोधण्यासाठी x3 - x2 स्क्वेअर प्लस y3 - y2 स्क्वेअर असं थोडासा मॅन्युप्युलेट करायचा फॉर्म्युला. डिस्टन्स बीसी इज इक्वल टू, फॉर्म्युला कसा बनवला बघा मी, x3 - x2 स्क्वेअर प्लस y3 - y2 स्क्वेअर. आणि तसाच एसी साठी पण फॉर्म्युला कसा बनेल माहितीये का,
एसी जर आपल्याला फाइंड आउट करायचं तर तो पण थोडासा आपल्याला मॅन्युप्युलेट करावा लागेल फॉर्म्युला. एसी साठी ए आणि सी बघ, तर ए आणि सी म्हणजे हे आणि हे. तर इथं काय करणार, x3 मायनस x1 आणि y3 मायनस y1. कारण आता तुम्हाला ए सी मधलं तुम्हाला हे करायचंय, एसी मधलं डिस्टन्स करायचं. मग एसीचा फॉर्म्युला कसे बनले, डिस्टन्स एसी x3 मायनस x1 स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 स्क्वेअर. असं आपल्याला थोडा मॅनिप्युलेट करावं लागेल आणि मग त्याच्यात व्हॅल्यू टाकायच्या. ते कशा टाकायच्या हे आपण पुढच्या वेळेला नेक्स्ट लेक्चर मध्ये शिकू. ठीक आहे, आता आपली वेळ संपलेली आहे.